आमदार बच्चू कडू यांनी खासदार नवनीत राणांना प्रहारकडनं अमरावती लोकसभा निवडणूक लढवण्याची ऑफर दिली होती। त्यावर प्रतिक्रिया जी आहे ती रवी राणांनी दिली। सोबतच जर म्हटलं की बच्चू कडू यांच्यासोबत जे आमदार आहेत राजकुमार पटेल हे यांना भाजपकडे त्यांचा कल आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे। त्यामुळे बच्चू कडूंची साथ राजकुमार पटेल सोडणार का अशा चर्चा काल राजकीय वर्तुळात दिवसभर रंगायला पाहायला मिळाल्या। याच विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत मेळघाटचे आमदार आहेत राजकुमार पटेल। भैया काय सांगणार, काल रवी राणांनी जे वक्तव्य केलं की तुमचा कल जो आहे तो भाजपकडे आहे, त्यामुळे राजकीय याच्या चर्चा विविध चर्चांना उधाण आलेलं। मी ज्यावेळेस 2 टर्म आमदार नव्हतो त्यावेळेस भाजपने मला तिकीट दिले नाही किंवा राष्ट्रवादीने मला तिकीट दिले नाही। अडचणीच्या वेळेस मला बच्चूभाऊंनी मदत केलेली आहे आणि मेळघाटातील जनतांनी मला एवढा आशीर्वाद दिले की विदर्भात प्रथम आलो मी। आता ज्या वेळेस मला बच्चूभाऊंनी संकटाच्या वेळेस मदत केली, आता मी त्यांना सोडून जाता काय? ठीक आहे, बोलणारा काही बोलतो, सगळे पार्टीची इच्छा आहे, निवडून येणारा कोण आहे तो आपल्या पार्टीत आला पाहिजे, सगळ्यांची इच्छा आहे। पण माझी इच्छा नाही ना, माझी इच्छा बच्चूभाऊ सोबत राहायची आहे। आणि आपले महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचे आशीर्वाद आहे की जे 40 वर्षात झाले नाही ते आता हे 4 वर्षात दाखवून दिलेलं एवढे निधी दिलेला आहे, त्याचा आशीर्वाद आहे। बच्चूभाऊ आमचे नेते आहे, मी त्यांच्यासोबत आहो, परिणाम काही असो। भाजपनं कधी तुमच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला का, काय सांगणार? ते बच्चूभाऊ आम्ही दोघं विचार करू ना काय करायचं असेल तर, मी एकटा नाही, बच्चूभाऊ सोबत विचार करू चर्चा झाल्यानंतर। रवी राणा असे म्हणाले की वेळेवर काही होऊ शकतं राजकारणामध्ये। नाही, राजकारणामध्ये वेळेवर काही होऊ शकते, बरोबर आहे, पण मी कोणतेही निर्णय मी एकटा घेणार नाही, मी बच्चूभाऊ सोबतच घेईन। तो बच्चूभाऊ जे म्हणेल ते करून मी। 2024ची निवडणूक तुम्ही प्रहारकडूनच लढवणार? यस, ओके, प्रहार करून म्हणजे बच्चूभाऊ सोबत। तर हे होते राजकुमार पटेल, त्यांनी सांगितलेलं आहे की मी सदैव बच्चू कडून सोबत राहणार आहेत आणि बच्चूभाऊ माझे नेते अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे। कॅमेरामॅन निकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।